नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि यावर तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो। आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे स्तनाचा कर्करोग आणि जागरूकता। आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर अनुपमा माने। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। धन्यवाद। डॉक्टर अनुपमा माने रुबी हॉल क्लिनिक पुणे येथे कन्सल्टंट ब्रेस्ट सर्जन म्हणून कार्यरत आहेत। त्यांना 23 वर्षांचा शस्त्रक्रियेचा अनुभव आहे। 1997 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून MS त्यांनी पूर्ण केलं। तसेच मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून ब्रेस्ट ऑन्कोसर्जरीचे प्रशिक्षण त्यांनी घेतलेले आहे। युरोपियन ब्रेस्ट कॅन्सर नेटवर्क प्रोग्राम अंतर्गत इंटरडिसिप्लिनरी ब्रेस्ट सेंटर ड्युसेलडॉर्फ जर्मनी येथून स्तन शस्त्रक्रियेतील फेलोशिप त्यांनी केलेली आहे। रॉयल डर्बी हॉस्पिटल UK येथून ऑन्कोप्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक स्तन शस्त्रक्रिया यामध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे। पुनरावलोकन केलेल्या 19 आंतरराष्ट्रीय अनुक्रमिक जर्नल्सचे पब्लिकेशन त्यांनी केलेलं आहे। त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये 70 तोडी सादरीकरणे ओरल प्रेझेंटेशन देखील केलेली आहेत। स्तनाच्या कर्करोगाच्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चाचण्यांमध्ये मुख्य अन्वेषक आणि सह अन्वेषक म्हणून त्यांनी काम देखील पाहिलेलं आहे। ब्रेस्ट फेलोशिप प्रोग्राममधील शिक्षक देखील ते राहिले आहेत। CME चर्चा मंच इत्यादी आयोजित करून स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरूकता पसरवण्यात देखील त्यांचा सक्रिय सहभाग असतो। चला तर मग विषयाला सुरुवात करूया आणि डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेऊयात। तर डॉक्टर, अलीकडे प्रसार माध्यमांद्वारे स्तनाच्या कर्करोगाला जास्तच फोकस केलं जाते, खूप चर्चा होते याविषयी। तर हा कितपत मोठी समस्या आहे की स्तनाचा कर्करोग? स्तनाचा कर्करोग आता आजकाल खूप मोठी समस्या झालाय आणि पूर्ण जगभरात सगळ्यांपैकी जास्त आढळणारा एक कॅन्सर आहे। आणि भारतात दरवर्षी 1.5 लाख स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा डायग्नोसिस होते। आणि इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे, त्याच्यामधनं 50% स्त्रियांची मृत्यू होते। सो तुम्ही बघू शकताय की किती अवघड गोष्ट आहे हे। आणि ह्याच्यावर ऑब्व्हियसली लवकर उपचार करून आपण हे डेथ रेटला कमी करू शकतो। नक्कीच। आणि डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचं, स्तनाचा कर्करोग आपल्याला झाला हे कसं ओळखावं, म्हणजे याची लक्षणं कोणती आहेत आणि महिलांनी कशा प्रकारे यासाठी जागरूक असलं पाहिजे? सो त्याचे स्तनाचे कर्करोगचे लक्षण खूप सिंपल आहे। स्तनमध्ये गाठ येणे किंवा काखेत कुठली नवीन गाठ येणे आणि निपलमधून रक्तस्राव होणे किंवा स्तनाचे शेपमध्ये आकारमध्ये काय बदल होणे, हे सगळे म्हणजे सिम्पटम्स आहे। आम्ही सिम्पटम्स म्हणतो त्यांना, लक्षण आहे। कुठला पण चेंज आला स्तनामध्ये तर लेडीजला डॉक्टरकडे जाऊन चेकअप करायला पाहिजे आणि डायग्नोज करून घ्यायला पाहिजे काय आहे। मग ब्रेस्टमध्ये कोणतीही गाठ झाली तर ते आपण कर्करोग म्हणूनच कन्सिडर करू शकतो का, की गाठ आली तर कर्करोगच आहे असं असतं का? नाही, तसं नसते। इनफॅक्ट 90% गाठी स्तनामध्ये कर्करोगची नसतात। ओन्ली 5 ते 10% गाठी असू शकतात। पण हे आपल्याला असं कळत नाही कुठली आहे कुठली नाही आहे, म्हणून चेकअप करून ते डायग्नोज करून घ्यायला पाहिजे। ओके। आणि स्तनाच्या कर्करोगासाठी रिस्क फॅक्टर्स नेमके कोणते आहेत आणि कोणत्या स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते? सो रिस्क फॅक्टर्स ॲक्च्युली भरपूर आहे, पण थोडे कॉमन रिस्क फॅक्टर्स जे मी सांगू शकते त्याच्यामध्ये एज मोस्ट इम्पॉर्टंट आहे। म्हणजे जसे जसे वय वाढते तसं तसं ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते लेडीजमध्ये। दुसरं, लेंथ ऑफ रिप्रोडक्टिव्ह लाईफ, म्हणजे ज्या लेडीजला, ज्या स्त्रियांना लवकर पाळी सुरू होते किंवा खूप उशिराने संपते, 50च्या नंतर वगैरे मेनोपॉज होते, त्या स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर व्हायची रिस्क जास्त असते। ओके, शक्यता जास्त असते। मग नली पॅरिटी, म्हणजे ज्या लेडीजला मूल नाही आहे किंवा ज्यांनी ब्रेस्ट फीडिंग नाही केली आहे त्यांची रिस्क वाढते, शक्यता वाढते। आणि अनुवांशिक पण असू शकते हे। सो ज्यांची फॅमिली हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची, दुसरे मेंबर्स, आई, बहीण, मावशी, आत्या, कुणाला असं काही झालेलं आहे आधी, किंवा ओव्हेरियन कॅन्सर, कोलॉन कॅन्सर, दुसरे प्रकारचे कॅन्सर्स पण थोडे लिंक्ड असतात ब्रेस्ट कॅन्सरला। सो त्याच्यामुळे अनुवांशिक पण एक कारण असू शकते। आणि मोस्ट इम्पॉर्टंट लाईफस्टाईल फॅक्टर्स आहे। सो लाईफस्टाईलमध्ये कसं आहे, ओबिसिटी,
म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल आपण म्हणतो, जस्ट बसून आपण काम करतो, जास्त एक्सरसाइज नसते, सो त्या स्त्रियांमध्ये पण ह्याची होण्याची शक्यता जास्त असते. देन अल्कोहॉल, आता सध्या स्मोकिंग आणि अल्कोहॉल वगैरेचं प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त वाढलं आहे, स्पेशली शहरी भागात तर जास्त आहे. सो त्याच्यामुळे पण ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त वाढते. ओके. आणि मग हा स्तनाचा कर्करोग आहे, त्याचं निदान आपण कसं करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं यासाठी कोणत्या टेस्ट करायला पाहिजे हे थोडं ब्रीफमध्ये सांगा. सो ह्याच्या निदानासाठी पहिलं तर डॉक्टरकडे जाऊन चेकअप करायला पाहिजे, ते इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर डॉक्टर चेकअप करून सल्ला देणार की मॅमोग्राफी करायची गरज आहे की नाही. सो मॅमोग्राफी एक स्पेशल टाईपच्या टेस्ट असते ज्याच्यामध्ये ब्रेस्टच्या स्तनाच्या एक्सरे आपण घेतो आणि त्या एक्सरेमध्ये छोटे छोटे कॅन्सर पण डिटेक्ट होऊ शकतात. ओके. ओनली थिंग इज मॅमोग्राफी चांगले क्वालिटीची पाहिजे. 3D मॅमोग्राफी म्हणजे डिजिटल ब्रेस्ट टोमोसिंथेसिस आपण म्हणतो, त्याची मॅमोग्राफी जास्त चांगली असते, ते करायला पाहिजे. त्याच्याबरोबर आम्ही सोनोग्राफी पण करतो. सोनोग्राफी म्हणजे अल्ट्रासाऊंडवरती आपण बघतो काय विकार दिसलं किंवा काही गाठ दिसली आतमध्ये तर त्याचे अजून फीचर्स आपल्याला कळते. आणि जर ह्याच्यामध्ये काय शंका आली की हे कॅन्सरची गाठ असू शकते, मग बायोप्सीच्या टेस्ट ॲडवाईज होते पेशंटला. ओके. सो बायोप्सी म्हणजे काय असते की गाठची सुई तपासणे, म्हणजे लोकल ॲनेस्थीशिया आपण देतो आणि एक स्पेशल प्रकारची नीडल असते, त्या नीडल आतमध्ये जाते, गाठच्या आतमध्ये जाते आणि छोटासा तुकडा कट करून बाहेर येते. तर ह्याच्यामध्ये काही कट नाही आहे, टाके नाही आहे, काय नाही, छोटासा प्रोसिजर आहे, 10 मिनिटात होऊन जाते आणि टिश्यू मिळते बायोप्सीसाठी. ते टिश्यू लॅबमध्ये जाते आणि मग आपल्याला डायग्नोज होते की ते गाठ कशाची आहे. ओके. आणि मग महिलांनी नेमक्या कोणत्या वयामध्ये या चाचण्या करायच्या सुरुवात केली पाहिजे? सो त्याच्यामध्ये ॲक्च्युली 2 पॉईंट्स आहे. एक तर स्क्रीनिंगचे चाचण्या म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट असतात, एक डायग्नॉस्टिक टेस्ट असतात. डायग्नॉस्टिक म्हणजे लेडीजला काय प्रॉब्लेम झाली, म्हणजे काय दुखते किंवा गाठ येते कुठलीही वयात, तर त्यांनी जाऊन चेक करायला पाहिजे, ते तर आहे. स्क्रीनिंग म्हणजे ज्यांना काय सिम्पटम नाही आहे, ज्यांना काय लक्षण नाही आहे, त्यांनी पण हे ॲक्च्युली 35ची वयानंतर चेकअप सुरू करायला पाहिजे. ज्या लेडीजला काही रिस्क फॅक्टर नाही आहे, आता आपण डिस्कस केलं जस्ट रिस्क फॅक्टर्सबद्दल, ज्या लेडीजला काही रिस्क फॅक्टर नाही आहे त्यांनी 40च्या नंतर केलं तरी चालते. दर 2 वर्षात एकदा मॅमोग्राफी करायला पाहिजे. 50च्या नंतर दरवर्षी एकदा मॅमोग्राफी करायला पाहिजे आणि हे 70पर्यंत स्क्रीनिंग चालू ठेवू शकतो आपण. ओके. आणि हे कशाला करतो की जेव्हा एक कॅन्सर सुरू होते स्तनामध्ये तर तिला म्हणजे वाढायला खूप वर्ष लागतात. सो हाताला लागत नाही पण मॅमोग्राफीमध्ये डिटेक्ट होऊ शकते. ओके ओके ओके. आणि मग हे ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कर्करोगावर नेमके आता उपचार पर्याय काय आहेत आता सध्या? सो उपचार ॲक्च्युली 3 मोडॅलिटीज आपण म्हणतो. एक तर सर्जिकल म्हणजे ट्यूमर काढणे, ऑपरेशन करून काढणे. दुसरं मेडिकल ट्रीटमेंट. मेडिकल ट्रीटमेंटमध्ये किमोथेरपी असते, हॉर्मोन थेरपी असते. किमोथेरपी म्हणजे ट्यूमर किलिंग इंजेक्शन आपण IV सलाईनमधून देतो आणि हॉर्मोन थेरपी म्हणजे गोळी असते, टॅबलेट्स असतात जे 5 वर्ष 10 वर्ष चालू असतात. आणि अजून एक ट्रीटमेंट मोडॅलिटी आहे, ट्रीटमेंटची पद्धती आहे, ते आहे रेडिएशन. रेडिएशन म्हणजे मशीनची शेक असते, तर त्याच्यामुळे पण ब्रेस्ट कॅन्सर पुन्हा व्हायची रिस्क कमी होऊन जाते. ओके. आणि मग सर्जिकल उपचार करताना प्रत्येक रुग्णाला म्हणजे असं तिचं एक साईडचं स्तन गमावण्याची जी भीती असते त्यात कितपत तथ्य आहे आणि हे कंपल्सरी करावं लागतं का? सो हे ॲक्च्युली गैरसमज आहे. सगळे पेशंट्सला पूर्ण ब्रेस्ट काढायची, पूर्ण स्तन काढायची गरज नसते आणि भरपूर लेडीजला आपण ब्रेस्ट वाचवू शकतो. त्याला म्हणतो आपण ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी, ब्रेस्ट वाचवण्याची सर्जरी. सो हे आपण कधी करतो जेव्हा ट्यूमर छोटं असते किंवा छोटे छोटे 2-3 ट्यूमर जवळजवळ असतात, मग आपण बाकीची नॉर्मल ब्रेस्ट वाचवू शकतो, काही गरज नाही आहे त्याला उगीच काढायची. आणि इवन इफ ट्यूमर मोठा झाला तरी आपण किमोथेरपी देऊन त्याला छोटं करू शकतो आणि ब्रेस्ट वाचवू शकतो. आणि आता रिसेंट 4-5 वर्षात खूप असे संशोधन आलेले आहे, रिसर्च पेपर झालेले आहे जे सांगतात आम्हाला की ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरीचे रिझल्ट्स
जास्त चांगले आहे मॅस्टेक्टमीपेक्षा. मॅस्टेक्टमी म्हणजे कम्प्लीट रिमूव्हल ओके ओके त्याच्यापेक्षा. सो खूप सर्जिकल पद्धतीमध्ये खूप ॲडव्हान्सेस झालेले आहे आणि त्याच्यामुळे पेशंट्सची आउटकम चांगली इम्प्रूव्ह झाली आहे. ओके. आता थोड्याच वेळापूर्वी तुम्ही म्हणाला की हा अनुवंशिक पण असू शकतो, बरोबर? तर हा संसर्गजन्य पण आहे का? म्हणजे फॅमिलीमध्ये जर एखाद्याला असेल तर कुटुंबातील इतर व्यक्तींना पण त्याचा काही इफेक्ट होतो का? तर संसर्गजन्य नाही आहे, हा अनुवांशिक असू शकते. जसं मी आधी सांगितलंय की कुठलेही ब्लड रिलेशनला जर आहे आधीचे, इवन म्हणजे 2-3 जनरेशन्स पूर्वीचे, तर होऊ शकते, चान्सेस आहे. ओके. आणि स्तनाची स्वयं तपासणी म्हणजे काय? हे खूप सिम्पल टेक्निक आहे ॲक्च्युली, जे सगळे स्त्रियांना स्वतः करायला पाहिजे. दर महिने एकदा हे तपासणी करायला पाहिजे. ह्याची टेक्निक ॲक्च्युली इंटरनेटवर मिळू शकते, पण मी थोडं सोपं ह्याच्यात सांगते कसं करायचं. सगळी स्त्रियांनी स्वतः दर महिने एकदा तपासणी करायची. उजवे हाताने डावी साईडची तपासणी करायची, डावे हाताने उजवे साईडची तपासणी करायची. ओके. आणि त्याच्यामध्ये काय पॅल्पेशन आपण जस्ट फील करतो की काय गाठ आहे का स्तनामध्ये. ओके. टिप्सनी नाही करायचं, ह्या सरफेसनी करायची हाताने. आणि आपण काय बघतो की काय दगडसारखी काय गाठ आहे का, हार्ड काय लंप आहे का वेगळं, किंवा निपल दाबून काय डिस्चार्ज निघते का, किंवा काखेत कुठली गाठ आली आहे का. सो हे एक सिम्पल टेस्ट आहे जे सगळी लेडीज स्वतः करू शकते. ओके. आणि मग हा जो ब्रेस्ट कॅन्सर आहे हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का? येस, हे पूर्णपणे बरं होऊ शकते, पण अर्ली डायग्नोसिस पाहिजे, लवकर निदान व्हायला पाहिजे त्याचं. स्टेज 1, स्टेज 0 पण असते. स्टेज 0, स्टेज 1 आणि अर्ली स्टेज 2मध्ये ऑलमोस्ट 90-95% क्युअर रेट्स आहे ह्याचे, आणि ते खूप चांगले रेट्स आहे. इवन लेटर स्टेजेसमध्ये जर त्याचा प्रकार चांगला असला, कारण ब्रेस्ट कॅन्सरचे भरपूर सबटाईप्स असतात, जर त्याचा प्रकार चांगला असता तरी ते मोठी स्टेजेसमध्ये पण कधी कधी बरं होऊ शकते. ओके. मग याच्या कोणत्या कोणत्या स्टेजेस असतात मोस्टली, या सविस्तरमध्ये थोडं सांगा. आणि तुम्ही बोलला की यामध्ये जीवसुद्धा जाण्याची शक्यता असते, तर ते कोणत्या स्टेजमध्ये किंवा लेट डायग्नोज झाल्यानंतर किंवा काय, म्हणजे ओव्हरऑल पूर्ण स्टेजेसबद्दल सांगा. सो स्टेजेस युजली 4 असतात. 1, 2, 3, 4 ते सगळ्यांना माहिती आहे. पण एक स्टेज 0 पण असतात. स्टेज 0 म्हणजे डक्टल कार्सिनोमा इन सिटू, हे मेडिकल टर्म आहे त्याची. त्याच्यामध्ये जे सुरुवात असते ते जे दुधाची नली असते त्याच्यामध्ये ते सुरुवात होते, ते स्टेज 0 असतात. त्याच्यानंतर जर ते वाढत गेलं, नाही डिटेक्ट झालं लवकर, तर स्टेज 1 असते, म्हणजे 2 सेंटीमीटर पर्यंत ते कॅन्सर स्तनामध्ये. जर अजून वाढला, 2 ते 5 झाला, मग काखेपर्यंत पसरला, तर स्टेज 2 असते. आणि जर त्याच्यापेक्षा जास्त झाला, 5 सेंटीमीटरपेक्षा मोठी गाठ झाली, किंवा म्हणजे चेस्ट वॉलला तो टाईट अटॅच झाला, किंवा लिम्फ नोडकडे काखेकडे जास्त पसरलं, तर स्टेज 3 असते, लोकली ॲडव्हान्स्ड म्हणतो आपण. आणि स्टेज 4 म्हणजे दुसरे ऑर्गन्सला गेला, लिव्हर, लंग्स किंवा बोन्सला पण जाऊ शकतो, ते स्टेज 4 आहे. तर आता क्युरेटिव्ह इंटेंट जे आपण म्हणतो ना, ते स्टेज 0, 1 आणि अर्ली 2, 3 पर्यंत पण क्युअर होऊ शकतात कॅन्सर्स. 4ला जनरली क्युअर होत नाही, आणि मग त्यांना पण आपण ॲक्च्युली खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट करून त्यांना चांगली क्वालिटी ऑफ लाईफ आणि त्यांना कंट्रोलमध्ये आपण ठेवू शकतो आजाराला. ओके. आणि डॉक्टर, आपण केमोथेरपीचा यामध्ये यूज करतो, तर त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? बरेच वेळा असं ऐकलं जातं की हेअरफॉल होतो. येस, किमोथेरपीने हेअरफॉल होते. बट हेअरफॉल का होते? कारण किमोथेरपी इफेक्टिव्ह आहे. इट इज किलिंग द रॅपिडली ग्रोईंग सेल्स. सो हेअरफॉल ॲक्च्युली सगळे स्त्रिया खूप घाबरतात ह्याच्यामुळे, पण तरी त्याची इफेक्टिव्हिटी जास्त असते, आणि किमोथेरपीचं आय कॅन से बेनिफिट्स त्याच्या साईड इफेक्ट्सपेक्षा खूप जास्त आहे. लाईफ सेव्हिंग ट्रीटमेंट असते. ओके ओके. तर डॉक्टर अनुपमा माने यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर अनुपमा माने. त्यांच्यासोबत आपण स्तनाचा कर्करोग आणि यासाठी कोणती काळजी, कोणत्या ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो यावर चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, स्तनाचा कर्करोगासाठी ज्या सर्जरीज असतात त्यामध्ये त्या ॲडव्हान्स काय आलेल्या आहेत?
सो ह्याचे सर्जरीमध्ये भरपूर ॲडव्हान्सेस झालेले आहेत. जसे मी आधी म्हणले होते की ब्रेस्ट कन्झर्व आपण करू शकतो, पूर्ण ब्रेस्ट काढायची गरज नाही. ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण लेडीजला खूप स्वतःची सेल्फ एस्टीम वाढते जर आपण पूर्ण ब्रेस्ट नाही काढली तर. दुसरं एक नवीन प्रोसिजर आला आहे, सेंटिनल नोड बायोप्सी. सेंटिनल नोड म्हणजे काय, काखेचे अवधान आपल्याला काढायला लागते सर्जरीच्या टायमाला. पण त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल ॲक्च्युली की हात खूप सुजते, म्हणजे खूप हाताला असं मोठी सूज येते आणि नंतर लेडीजला काम करायला खूप अवघड होते त्या हाताने. सो ते प्रिव्हेंट करायला हे नवीन प्रोसिजर आलेलं आहे, सेंटिनल नोड बायोप्सी. म्हणजे आपण कमी नोड काढतो आणि पूर्ण सगळं काढायची गरज नाही आहे. त्याच्यासाठी थोडं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी लागते आणि ते यूज केले की हे खूप ॲक्युरेट प्रोसिजर असते. सो साईड इफेक्ट्स वाचतात बेसिकली. आणि अजून एक चांगली पद्धती आली आहे सर्जरीमध्ये, त्याला ऑन्कोप्लास्टिक सर्जरी आपण म्हणतो. सो ऑन्कोप्लास्टिक सर्जरी म्हणजे काय, ऑन्को मीन्स कॅन्सर आणि प्लास्टी मीन्स प्लास्टिक सर्जरी. ओके. सो प्रिन्सिपल्स ऑफ ऑन्को, कॅन्सर सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरीचे प्रिन्सिपल्सला जेव्हा आपण कंबाईन करतो आणि स्त्रियांचं कॅन्सर पण काढतो आणि प्लास्टिक सर्जरी करून त्यांना चांगलं शेप देतो, आकार देतो, म्हणजे आधीपेक्षा पण खूप वेळे आम्ही त्यांचं सौंदर्य वाढवू शकतो. सो दॅट इज नोन एज ऑन्कोप्लास्टिक सर्जरी. सो ऑन्कोप्लास्टिक सर्जरी आल्यामुळे काय झालं आहे की लेडीज आता खुश राहतात, पेशंट्स. म्हणजे त्यांना असं ट्रीटमेंट फार अवघड आहे, खूप त्रास होणार, हे सगळं असं वाटत नाही आहे. दे आर हॅपी. छोटीशी सर्जरी झाली, आरामात घरी गेले, 1 दिवसासाठी हॉस्पिटलमध्ये राहायला लागते. साईड इफेक्ट्स काही नाही आहे सर्जरीचे, जसं मी म्हटले ते सेंटिनल नोड बायोप्सी वगैरे करून साईड इफेक्ट्स नसतात. सो हे सगळं जर आपण बघितलं तर आता ट्रीटमेंट खूप सोपं झालं आहे. सर्जरीचं पण, किमोथेरपीचं पण. किमोथेरपीमध्ये पण खूप ॲडव्हान्सेस झालेले आहे. आधी जे साईड इफेक्ट्स व्हायचे ना, नॉझिया, वॉमिटिंग आणि बाकीचे म्हणजे मळमळ होणे वगैरे, ते सगळं आता होत नाही, कारण त्याच्यासाठी चांगले प्रकारचे हे आहे ट्रीटमेंट्स आहे. सो आय फील खूप ॲडव्हान्सेस झालेले आहे आणि लेडीजला त्याच्याबद्दल काही घाबरायची गरज नाही आहे. ओके. आता ब्रेस्ट कॅन्सरविषयी आपण बरंच बोललो, पण आता मुळात त्याची सुरुवात होऊच नाही किंवा आपण सेफ राहावं यासाठी आपण काय करू शकतो? ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो? सो थोडे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे ॲक्च्युली हेल्दी लाईफस्टाईल करायला पाहिजे, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आहार पौष्टिक पाहिजे, पालेभाज्या वगैरे जास्त घ्यायला पाहिजे, जंक फूड बंद करा एकदम, आणि एक्सरसाइज वाढवा. थोडंसं दररोज 20-30 मिनटं फास्ट चालायला पाहिजे, घाम सुटायला पाहिजे, एवढं चालायला पाहिजे. आणि बाकी स्वतःची काळजी घ्या, स्वतःकडे लक्ष ठेवा, नियमित चेकअप करा, डॉक्टरकडे जावा आणि दरवर्षी तुमचे स्क्रीनिंग करून घ्या. ओके. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? मला हेच सांगायचं आहे की सगळी स्त्रिया त्यांची फॅमिलीसाठी भरपूर काय काय करतात, स्वतःसाठी करत नाही. सो प्लीज तुम्ही तुमची तब्येतची काळजी घ्या आणि जसं आता सांगितलं आहे तसं प्रकारचे सगळे स्टेप्स घ्या आणि ब्रेस्ट कॅन्सरपेक्षा सेफ राहा. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तर आज आपल्यासोबत होते डॉक्टर अनुपमा माने. त्यांच्यासोबत आपण ब्रेस्ट कॅन्सर या विषयावर चर्चा केली, याच्या ट्रीटमेंट्स, कोणती काळजी घ्यायला हवी, या सर्वावर अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा असे काही सिम्पटम्स दिसत असतील तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्यावर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. भंडाऱ्याची उधळण म्हणजे